चला तर मंडळी, आज आपण तांदूळ न वाटता, न भिजवता किंवा दूधही न आटवता श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी तांदळाची रबडीदार खीर कुकरमध्ये बनवतोय खूपच सोप्या पद्धतीने। ही खीर बनवायला खूप सोपी आहे। जास्तही भांड्याचा पसारा न करता आपण ही रबडीदार खीर कुकरमध्ये बनवतोय। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही तांदळाची खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। 2 चमचे साजूक तूप घालायचं। कुकर चांगला तापू द्यायचा आणि त्यानंतर तूप घालायचं आहे। तूप चांगलं गरम झालं पाहिजे, मस्त याचा मग सुगंध येतो। आणि यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ घालू शकता। तर इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे। तुम्ही ही खीर बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ वापरू शकता। आंबेमोहर तांदळाचा सुगंध थोडा चांगला असतो, यासाठी तो वापरला तरी सुद्धा चालेल। पण माझ्याकडे हा बासमती तुकडा होता आणि हा सुद्धा सुगंधित तांदूळ आहे, यासाठी हा तांदूळ मी वापरते। घरातील कोणताही तांदूळ तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। आता इथे मी पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ काय केले, मी पहिले 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर निथळत ठेवले होते। संपूर्ण पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर या तुपामध्ये घालायचं। जर यामध्ये पाणी असेल तर तुपात घालताना याचे शिंतोडे उडतात, अंगावर उडू शकतात। आता याचा चांगला सुगंध येईपर्यंत एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। चांगले तांदूळ असे भाजून घेतले ना की खीर सुद्धा खायला खूपच अप्रतिम लागते। आपण काय करतो, फक्त तांदूळ मिक्सरमधनं काढतो आणि नंतर घालतो। ती तशी तांदळाची खीर फक्त दुधात शिजवल्यासारखी वाटते। या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून तर बघा, माझी खात्री आहे तुम्हाला ही खीर नक्कीच आवडेल। 3 ते 4 मिनिटं छान स्लो फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, फास्ट केले तर हे तांदूळ करपू शकतात, तळाला लागू शकतात। आता या तांदळाला एक मस्त सुगंध यायला लागलेला आहे, कारण आपण हे तांदूळ आहेत ते तुपामध्ये भाजून घेतलेत। तुम्ही पाहू शकता याचा रंग सुद्धा आता बदललेला आहे, मस्त भाजून झालेत। आता सारख्याच वाटीने मी इथे 3 वाटी पाणी घेते। पाऊण वाटी तांदळाला 3 वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे। पाणी घातल्यानंतर चिमूटभर अगदी मीठ घालायचं आहे। कोणत्याही गोड्याच्या पदार्थात मीठ घातलं तर तो पदार्थ खायला सुद्धा तितकाच छान लागतो। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। जास्त मीठ नाही घालायचं, अगदी चिमूटभर मीठ घालायचं। मिक्स करून याला चांगली एक खळखळून उकळी येऊ द्यायची। आता तुम्ही पाहू शकता याला छान एक उकळी आली आहे। कुकरचं झाकण लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। यानंतर कुकर पूर्णपणे थंड करायचा आणि उघडून बघायचा। तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी आटलंय, थोडंसं हलकंसं पाणी आहे। मिक्स करून घेतलंय, तांदूळ छान शिजलेले आहेत। आता आपण हे तांदूळ वाटलेले नाहीत, यासाठी पावभाजीचा मॅशर घ्यायचा किंवा तुम्ही एखादा ग्लास घेऊ शकता आणि हे तांदूळ आहेत ते असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे चांगले बारीक होतात आणि यामधला स्टार्च आहे तो या पाण्यामध्ये आणि नंतर आपण दूध घालणार त्यामध्ये तो उतरतो आणि यामुळेच ही तांदळाची खीर आहे ती रबडीदार बनते। आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय। दूध मी आधीच गरम करून घेतलेलं होतं। गरम करून नंतरच यामध्ये घाला, थंड दूध अजिबात यामध्ये घालायचं नाही। मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम ना मी थोडीशी फास्ट केली आहे, कारण आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध। आवडीचे तुम्ही इथे ड्रायफ्रूट सुकामेवा घालू शकता। मी काजू, बदाम, मनुके, चारोळी घातली आहे। आता सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त गोड ही खीर हवी असेल तर तुम्ही पाऊण वाटी साखर घालू शकता किंवा तुमच्या गोडीप्रमाणे घालू शकता। गॅस मी इथे फास्ट केला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। आपल्याला थोडंसं 5 ते 7 मिनिटं ही खीर छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे तांदळामधला जो स्टार्च असतो ना यामध्ये उतरतो आणि ही खीर छान दाटसर बनते। अधूनमधून या खीरीला असं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर तळाला तांदूळ लागू शकतात आणि दूधसुद्धा ओतून जाऊ शकतं। आता ही खीर शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम केलेली आहे। या खीरीला छान फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपण तांदूळ न वाटता ही छान खीर आहे ती रबडीदार झालेली आहे आणि घट्टसुद्धा झाली आहे। पहा,
अजिबात यामध्ये पाणी कुठेही दिसत नाही। तर मंडळी, सध्या श्राद्ध सुरू आहे आणि तुम्हाला जर तांदळाची खीर बनवायची असेल तेही कोणतीही जास्त मेहनत न घेता, कारण श्राद्धाच्या दिवसामध्ये भरपूर कामं असतात गृहिणींना, अशी कुकरमध्ये पटकन बनवता येईल अशी ही तांदळाची खीर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा। तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहताय, कोणत्या गावातून, शहरातून, देशातून पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की ही रेसिपी माझी कुठून पाहिली जाते। मला खात्री आहे आजची ही तांदळाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। मंडळी, जराही ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल। आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील सुद्धा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।